आरक्षणाच्या या सध्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार कमालीचे आक्रमक झाले। बोगस प्रमाणपत्राद्वारे ओबीसींच्या जागा बळकावल्या जात आहेत असा आरोप वडेट्टीवारांनी केला। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी सुद्धा करावी लागेल असं विजय वडेट्टीवार म्हणतात। 357 जातींनी मग ओबीसीमध्ये राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ सध्या आली आहे असंही वडेट्टीवार म्हणतात। सरकारनं ओबीसींवरती अन्याय करायचा विडाच उचललेला आहे असाही आरोप वडेट्टीवारांनी केलाय। बघूया। हे बघा, मी पुन्हा सांगतो, मराठवाड्यामध्ये 85% नवीन प्रमाणपत्र घेणारे त्यामध्ये निवडून आले। त्यांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली। त्या 357 जातींमधून जर 80% एकच जातीला ओबीसीचे जागा मिळत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मला वाटतं की या 357 जातींना आता ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे। सरकारला तर आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आता आम्हाला वेगळाच प्रयोग करून द्या। ज्या आमच्या जागा ज्या पद्धतीने बरकवल्या त्या कशाच्या आधारावर? मी पण महाराष्ट्रातील ओबीसीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे लवकरच, आणि अख्खे आमचेच कार्यकर्ते, आमचेच ओबीसी लढण्यासाठी करून कार्यकर्ता आहे। आम्ही बसू, चर्चा करू त्या संदर्भात, आणि चर्चा करून पुढची रणनीती काय ठरवायची ते ठरवू।